मग इथं न्यूमरेटर मध्ये तर काय एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे आणि डिनॉमिनेटरला काय एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता डिनॉमिनेटर जो आहे आपण एक्सपांड करून पाहू काय होतो. तर हा एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. जर याला एक्सपांड केलं तर एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 हा न्यूमरेटरशी मॅचिंग करतो का. तर डिनॉमिनेटरला 2x काय जास्त आहे. मग काय करू आपण जास्तीचा 2x वर पण अरेंज करू. म्हणजे हा होईल इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 मायनस 2x डिवायडेड बाय एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. ठीक आहे. म्हणजेच हा काय झाला आता एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 ला काय म्हणतो मी एक्स प्लस 1 चा स्क्वेअर मायनस 2x डिवायडेड बाय एक्स प्लस 1 चा स्क्वेअर इंटू dx. इथपर्यंत आलो. आता पुढच्या स्टेपला काय करू आपण डिनॉमिनेटर दोन्हीकडे सेपरेट करू. म्हणजे एक्स प्लस 1 स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस 1 स्क्वेअर इंटू dx मायनस इंटिग्रेशन 2x डिवायडेड बाय एक्स प्लस 1 स्क्वेअर dx. म्हणजे आता काय होईल हा इथं ब्रॅकेट आहे. इथं काय येईल इंटिग्रेशन dx मायनस कारण काय होईल कॅन्सल होऊन जाईल पूर्ण टर्म मायनस इंटिग्रेशन 2x अपॉन एक्स प्लस 1 स्क्वेअर dx. ठीक आहे. आता इथं सिंपल येऊन जाईल x. पण यामध्ये मला काय अरेंजमेंट करता येईल का. कारण मला माहिती आहे की जर इंटिग्रेशन f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x इंटू dx या फॉर्म मध्ये असेल तर याचा आन्सर आपण डायरेक्ट लिहू शकतो लॉग ऑफ f ऑफ x. हा असा विचार का केला मी कारण खाली जर पाहिलं तर x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x 2 ब्रॅकेट x प्लस 1 सॉरी. ठीक आहे. म्हणजे हा काय असेल 2x प्लस 2. म्हणजे जशी अरेंजमेंट आपण पहिल्या स्टेप मध्ये केली होती तशीच अरेंजमेंट इथं आपल्याला काय करावं लागेल तर प्लस 2 करावं लागेल. ठीक आहे. प्लस 2 करावं लागेल म्हणजे मायनस 2 ही करावं लागेल सोबतच. आणि लक्षात ठेवायचं इंटिग्रेशनच्या बाहेर मायनसच साइन आहे. इथं कन्फ्यूज होऊ नये याच्यासाठी याला ब्रॅकेट टाकून ठेवायचा. आणि इथं परत काय करायचं डिनॉमिनेटर सेपरेट करायचा. म्हणजे ब्रॅकेट जसा तसा ठेवू आपण इंटिग्रेशन 2x. आता 2x प्लस 2 याला मी आताच काय करतो 2 ब्रॅकेट मध्ये x प्लस 1 लिहून ठेवतो डिवायडेड बाय x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx मायनस इंटिग्रेशन 2 डिवायडेड बाय x प्लस 1 स्क्वेअर इंटू dx. इथपर्यंत आलो. इथून पुढे काय होईल सिंपल आता हा असेल x मायनस आता इथं जर पाहिलं तर x प्लस 1 चा स्क्वेअरला जर मी t म्हणलो तर 2x प्लस 1 dx काय होईल dt होईल. म्हणजे सिंपल लॉग ऑफ v वरची जी स्टेप सांगितली f डॅश ऑफ x डिवाइड बाय f ऑफ x हा होईल लॉग ऑफ x प्लस 1 ब्रॅकेटचा मायनस. आता इथं पाहिजे इथं तर सिंपल आहे 2 येईल इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन ऑफ x प्लस 1 ब्रॅकेट टू पॉवर मायनस 2 इंटू dx. हा प्रॉब्लेम आपण खाली घेऊ. आता लॉग ऑफ a प्लस सॉरी हा x आहे मायनस लॉग ऑफ a टू द पॉवर b ला मी b लॉग ऑफ a म्हणू शकतो. हा रूल मी इथं लावणार आहे आणि ते येणार 2 लॉग ऑफ x प्लस 1. ठीक आहे. ही स्टेप झाली. आता इथं काय केलं होतं आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करता. ठीक आहे मायनस हा इथं प्लस आला. ओके प्लस 2. आता याचं इंटिग्रेशन काय असतं की x टू द पॉवर m आहे इंटिग्रेशन x टू द पॉवर m आहे त्यावेळेस काय करतो आपण विथ रिस्पेक्ट टू dx त्यावेळेस काय करतो आपण x टू द पॉवर m प्लस 1 घेतो आणि त्याच पॉवरनं त्या होल फंक्शनला काय करतो डिवाइड करतो. ठीक आहे. मग इथं काय येईल x प्लस 1 टू द पॉवर मायनस 2 प्लस 1 डिवायडेड बाय मायनस 2 प्लस 1 प्लस c तर राहणार कॉन्स्टंट टर्म so is equals to x minus 2 log of x plus 1. आता इथे काय होईल प्लस 2 x प्लस 1 टू द पॉवर मायनस 2 प्लस 1 म्हणजे काय होईल x प्लस 1 टू द पॉवर मायनस 1 सेम मायनस 1. ठीक आहे. म्हणजे आता याने फरक काय पडेल x मायनस 2 लॉग ऑफ x प्लस 1 हा मायनस 1 काय बनेल
या प्लसला मायनस करेल 2 इंटू 1 अपॉन एक्स प्लस 1